हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला शेअर करणार आहे की मी माझ्या डोक्यातला डॅन्ड्रफ कशाप्रकारे नाहीसा केला आहे त्याचा नुस्खा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर एका वाटीमध्ये फिटकरी घ्यायची, तिला मस्त असं बारीक करायचं. त्याच्यानंतर तेल घ्यायचं, जे तेल तुम्ही यूज करते. मोस्ट ऑफ मी तर तुम्हाला सांगेन पॅराशूट तेल घ्या. हे आम्ही तेल तिघीजणी लावणार आहोत, त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटी घेतली आहे तेलाची. तुम्ही तेल तुमच्या केसांच्या लेंथनुसार घ्या आणि तेल थंड करून झाल्याच्या नंतर तेल केसांना लावा. मस्त भांगोभांग असं तेल लावून घ्या, व्यवस्थित तेल लावून घ्या. तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे भांगोभांग तेल लावलं जात आहे. असं व्यवस्थित पूर्ण तेल लावून झाल्याच्या नंतर थोडंसं केसांनाही वरतून तेल लावा, ज्याच्यामुळे केस ना खूप सुंदर आणि चमकदार दिसतात. त्याच्यानंतर तेल लावून झाल्यावर केस 20 मिनटं ते अर्धा घंट्यासाठी बांधून ठेवा. आता 20 मिनटं झालेले आहेत, तर मी केस धुणार आहे. तुम्हाला सांगते, जो तुम्ही शॅम्पू वापरता त्याच शॅम्पूने तुम्ही केस धुवा. मी हेड अँड शोल्डर शॅम्पू वापरते, तर मी हेड अँड शोल्डरनेच केस धुणार आहे. आणि अजून एक गोष्ट जी नेहमी लक्षात ठेवा, शॅम्पू कधीच डायरेक्ट केसांवरती अप्लाय करू नका. तुम्ही पाहू शकता की मी शॅम्पूमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्या शॅम्पूला व्यवस्थित असं पाण्यात मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर मी केसांवरती शॅम्पू अप्लाय केलेला आहे. तुम्ही देखील असंच करा की जेणेकरून आपल्या डोक्यात शॅम्पू राहणार नाही. आणि शॅम्पू आणि साबण राहिल्यामुळे पण केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो. तर मी नेहमी असंच करते. शॅम्पू मी अगोदर पाण्यामध्ये मिक्स करते आणि त्याच्यानंतरच केसांवरती अप्लाय करते. 2 ते 3 वेळेस मी केस धुवून झालेले आहेत माझे. व्यवस्थित असे केस आपले धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळेस, की जेणेकरून जो आपण शॅम्पू अप्लाय केला आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत माझे केस दिसत आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. फायनली केस धुवून झालेले आहेत आणि आता मी केसांना व्यवस्थित कोरडं करून त्यांना विंचरून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती शाईन करत आहेत माझे केस ते. आणि केसातला जेव्हा तुम्ही गुंता काढायला घेताना तेव्हा गुंता देखील जास्त नसतो केसांमध्ये. खूप सिल्की आणि सॉफ्ट असे केस तुम्हाला वाटतील. खूप छान वाटतात केस आणि डॅन्ड्रफ तर नाहीसा होतो. तुम्ही हप्त्यातून एकदा तरी ही रेमेडी ट्राय करा नक्की. मी ह्या प्रयोग माझ्या केसांवरती 2-3 वेळेस करून झाल्याच्या नंतर जेव्हा रिझल्ट चांगला आला तेव्हा मी असा विचार केला की ही रेमेडी मी माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत शेअर करू. तर तुम्हाला जर माझी रेमेडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.